आपण जे बघतो की शंकरजीच्या मांडीवर पार्वतीजी बसल्या असतात, सोबतच त्यांच्या गणपती आणि कार्तिक स्वामी पण असतात, नंदी पण असतो. पण तरी आपल्याला ते पाहताना संकोच वाटत नाही. असं का बरं असेल? आमिषा हिंदू धर्मामध्ये आपले सर्व देव पार्वती बसलेली आहे. लक्ष्मी शेषशाही नारायणाचे पाय दाबत आहे. गणपतीच्या आजूबाजूला रिद्धिसिद्धी आहे. त्याच्यानंतर विठ्ठलाजवळ रुक्मिणी आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना किती मान आहे की हे याच्यावरून त्यांच्या संकोचासारखं काहीच नाही. कारण शंकरजी सर्व जगाची काळजी वाहतात, तर त्यांची ते बायकोवर तरी तेवढंच प्रेम करतात की ते मांडीवर बसून घेतात. तिला नेहमी पार्वती मांडीवर बसलेली असते, कारण तिने आपल्या आईवडिलांचं सर्व एवढा मोठा यक्षराजा त्याला सोडून या तपस्व्याशी त्यांनी शेवटपर्यंत जो पालन पोषण करते आहे ते त्यांची काळजी वाहतात, त्याच्यात ते मग्न असतात. म्हणून साक्षात लक्ष्मी देखील त्यांची पाय आपल्याला सुरताना दिसते, पाय दाबताना दिसते आहे. साक्षात आपल्या महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचे विठोबा, त्यांची रुक्मिणी अगदी कमरेवर हात असतात. आपल्यावरचं संकट ते झेलतात, अगदी सिद्ध असतात ते कमरेवर. त्याच्यानंतर आपला लाडका गणपती, त्याचे आजूबाजूला रिद्धिसिद्धी असतात. असं सर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांची एवढी देवांनी किंमत केलेली आहे. पण आज आपण जे बघतो की आपण हिंदू म्हणून घ्यायसाठी लायक आहो की नाही. आणि हा प्रश्न आता हे वैष्णवी हगवणे प्रकरणापासून तर जास्तच म्हणजे जाणवायला लागलेलं आहे की आपण कोणत्याच याच्यामध्ये असा अमानुष छळ स्त्रियांचा झाला नाही तेवढा या समाजामध्ये होत आहे. आणि त्यामुळे मुली पण एक प्रकारे लग्नाला धास्तावलेला आहे. म्हणजे आपल्याच समाज, आपले देवदेवता आपल्या स्त्रियांवरती ते एकनिष्ठ राहून एवढे प्रेम करतात. आपण त्यांचा एकतरी गुण घ्यायला पाहिजे. आता श्रीकृष्णाने राधावर प्रेम केलं. त्याला 8 बाया आहेत, मग स्त्रिया होत्या, म्हणजे रुक्मिणी होती, सत्यभामा होती, अशा. तरी त्यांनी राधावरही प्रेम केलं. आणि त्यांना त्यांच्यावर नारायणाने एक दिवस नारदाने त्यांना प्रश्न विचारला की हे कृष्णा, तुला खूप साऱ्या बाया आहेत, स्त्रिया आहेत, त्याच्यात ते मला एक देणं. श्रीकृष्ण म्हणाला की नारदा, ज्या घरात मी नसेल, ज्या स्त्रीवर माझं प्रेम नसेल, किंवा जिच्याशी माझी वागणूक चांगली नसेल, किंवा ती स्त्री तू घेऊन टाक. नारद फिरला, परंतु प्रत्येक घरी श्रीकृष्ण आपल्या पत्नीबरोबर अतिशय प्रेमाने, तिला नाराज न करता तिच्याशी वागत होता. आणि मग नारद सर्व ठिकाणी फिरून आला आणि म्हणाला की श्रीकृष्णा, तुझी कमाल आहे, तू इतक्या सर्वांबरोबर कसा तो वागतो चांगला. मग तुम्ही सांगा की आपण हिंदू म्हणून घ्यायचं की नाही घ्यायचं. आपण आपल्या प्रत्येक जनावरांशी, आपण कुत्र्या मांजऱ्यांशी मग आपल्या घरातली स्त्रियांशी प्रेमाने वागायला नको, जर आपण हिंदू म्हणून घेत आहोत. आणि त्याच्यात संकोच करायचं काही कारणच नाही. आपल्या बायकोवर प्रेम करणं, किंवा आपल्या बायकोला बरोबरीच्या नात्यानं वागवणं, आणि जो जगाची काळजी घेते त्याचं आपण करणं, याच्यात असं वागवं असं काही नाही वा. आणि ते बघायलाही पण विचित्र वाटत नाही किंवा संकोचल्यासारखं वाटत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मला वाटते.